नमस्कार. तर दुर्गा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की जग्गू मामाला दादासाहेबांचं बोलणं आठवत असतं. दादासाहेब म्हणाले होते की तुझ्या बहिणीने जर तुझा व्हिडिओ बघितला ना, आपण आत्ता रेकॉर्ड केलेला, तर ती तुझा जीव घेईल आणि आम्ही सांगतो तसं नाही वागला तर आम्ही जीव घेऊ. जग्गू मामा मनातच म्हणतो की दादासाहेब, मला माहिती आहे की तुम्ही किती निर्दयी आहात. तो उद्या तुमच्यावरती उलटले ना तर माझा काटा काढायला सुद्धा तुम्ही मागे पडणार नाही. तेव्हा तिथे माईसाहेब येतात आणि जग्गू मामाला आवाज देतात आणि विचारतात की काय झालंय. जग्गू मामा थोडासा अडखळत म्हणतो की कुठे काय. माईसाहेब विचारतात, तुला दादासाहेबांनी बोलवलं होतं का. जग्गू मामा घाबरत म्हणतो, अगं तायडे, ते कशाला बोलवतील मला, ते तर मला त्यांच्यासमोर उभं सुद्धा करत नाहीत. माईसाहेब म्हणतात, मग आम्ही तुला आमच्या खोलीतून बाहेर पडताना कसं काय बघितलं. जग्गू, घरातलं वारं कुठल्या दिशेने वाहत आहे ते आम्हाला चांगलंच माहिती आहे. जग्गू मामा म्हणतो, अगं ते त्यांनी सुमनसाठी एक स्थळ आणलं होतं ना, त्यासाठीच मला बोलवलं होतं. माईसाहेब म्हणतात, पण सुमन तर या घरची सून होणार आहे, हे तुला माहीतच आहे की. जग्गू मामा म्हणतो, पण आपण हे त्यांना पटवून नाही ना देऊ शकत तायडे. मी फक्त त्यांना त्यांच्या होला हो करत राहिलो आणि म्हणलो की मी जरा हवेला जाऊन येतो तायडे, असं म्हणून तो तिथून जायला लागतो. माईसाहेब जग्गू मामाला थांबवत म्हणतात की थांब, तू आमच्यापासून काहीतरी लपवतोयस का जग्गू. जग्गू मामा घाबरत म्हणतो की मी कशाला तुझ्यापासून काही लपवू, तुझा एवढा सुद्धा विश्वास नाही आहे का माझ्यावरती. माईसाहेब म्हणतात, मग सुमनची शपथ घेऊन सांग की तू खरं बोलतोयस. जग्गू मामा टेन्शनमध्ये येतो आणि गप्प बसतो. आता माईसाहेब म्हणतात की आत्ता समजलं, दादासाहेबांनी तुला कशाला बोलवलं होतं याचा अंदाज आला आहे आम्हाला. आणि विचारतात, काय रे, घाम कशासाठी फुटला आहे. जग्गू मामा घाबरून घाम पुसत म्हणतो की अगं तायडे, काय नाही, तू कशाला उगाच टेन्शन घेत बसते. माईसाहेब म्हणतात, तू असं काहीतरी करत नाहीस ना जे आम्हाला माहिती नाही आहे, आम्हाला सांग, तुमच्यात नक्की काय बोलणं झालं. जग्गू मामा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो. तितक्यात अवंतिका घाबरून माईसाहेबांना आवाज देत ओरडत बाहेर येते. माईसाहेब तिला असं घाबरलेलं बघून म्हणतात की अहो काय झालं. अवंतिका खूपच घाबरलेली असते आणि तिला काही सांगता येत नाही. ती घाबरत सांगते की ते खोलीत तिथे माईसाहेब आणि जग्गू मामा पटकन तिच्यासोबत खोलीमध्ये जातात. तिथे अजिंक्य खूप दारू पिऊन पडलेला असतो. त्याला असं बघून माईसाहेब आणि जग्गू मामा सुद्धा खूप शॉक होतात. आता जग्गू मामा अजिंक्यजवळ जाऊन त्याचा श्वास चालतोय की नाही ते चेक करतो आणि घाबरून माईसाहेबांकडे बघतो. माईसाहेब आणि अवंतिका खूपच घाबरलेले असतात. आता यानंतर आपण पाहतो की सगळेजण अजिंक्यचा फोटो समोर बसलेले असतात. सगळेजण खूपच रडत असतात. अभिषेक रडत म्हणतो की दादा, एवढ्या लवकर जायला नको होतंस तू, आमचा विश्वास होता तुझ्यावर, तू कधीही चुकीचं वागणार नाही असं वाटत होतं आम्हाला. अमेय अभिषेकला समजावत म्हणतो, पण तरीही दुर्दैवाने काही गोष्टी आपल्या हातात नसतात. आणि विचारतो की वहिनी कुठे आहेत. दुर्गा सांगते की खोलीत आहेत त्यांच्या, ईशा आणि माईसाहेब आहेत त्यांच्याबरोबर. अमेय म्हणतो, पण अस्थि विसर्जनाच्या अगोदर एकदा दर्शन घ्यायला हवं. आणि परत विचारतो, दादासाहेब कुठे आहेत. अभिषेक सांगतो की कोंडून घेतला आहे त्यांनी स्वतःला आणि सांगितलं आहे की जोपर्यंत मी स्वतः बाहेर येत नाही तोपर्यंत कोणीही बोलवायला यायचं नाही. दुर्गा म्हणते की त्यांना मोकळं होऊ देत. अशा प्रसंगामध्ये एका वडिलांना काय समजवणार आपण. तिथेच आलेला एक माणूस म्हणतो, आभाळ कोसळलं असं दादासाहेबांवर, त्यांचा खूप जीव होता अजिंक्यवर. अभिषेक म्हणतो की कधी कधी असं वाटतं की देव किती निष्ठुर आहे. ज्या माणसांवर आपण सगळ्यात जास्त प्रेम करतो देव त्यांनाच बोलावून घेतो, आपण फक्त उघड्या डोळ्यांनी बघत राहतो. आता यानंतर आपण पाहतो की दादासाहेब त्यांच्या खोलीमध्ये अजिंक्यच्या फोटोकडे बघून खूप रडत असतात. तेव्हा दुर्गा त्यांच्यासाठी चहा घेऊन येते आणि म्हणते की दादासाहेब, कालपासून तुम्ही काहीच खाल्लं नाही, निदान 2 घोट चहा तरी घ्या. दादासाहेब हातानेच नको म्हणून सांगतात. आता दुर्गा म्हणते, वैऱ्यावरही असा प्रसंग येऊ नये असं म्हणतात, पण जे काही झालंय ना ते आपल्याला मान्य करावंच लागेल ना, त्यासाठी आपण आपलं जगणं नाही सोडू शकत. आज घराला तुमची गरज आहे दादासाहेब, त्याच्यासाठी तरी 2 घास घ्या. दादासाहेब खूप रडत असतात. ते रडत दुर्गाला म्हणतात की निघा. मग दुर्गा चहा तिथे टेबलवर ठेवते आणि तिथून निघून जायला लागते आणि मागे वळून दादासाहेबांना म्हणते, 14 वर्षापूर्वीची वेळ फिरून पुन्हा तिथेच आली बघा ना. 14 वर्षापूर्वी असाच एक निष्पाप बळी गेला होता विश्वासराव देशमुख यांचा. त्यांनी अशा खोट्या आरोपांमुळे आत्महत्या केली होती इथेच, आणि आज तीच वेळ दादासाहेबांवर आली आहे. हे ऐकून दादासाहेब खूप शॉक होतात. मग दुर्गा तिथून निघून जाते. यानंतर आपण दुसरीकडे पाहतो की अवंतिका तिच्या खोलीमध्ये शांतपणे एकटक बघत बसलेली असते. तेव्हा तिथे ईशा येते आणि अवंतिकाला आवाज देते आणि विचारते, वहिनी तुम्ही ठीक आहात ना. अवंतिका शांतपणे म्हणते, काय करायचे, माझा छळ करणारा नवरा मेल्यावर किती रडायचं, छाती बदडून रडायचं, फक्त डोळ्यातून पाणी काढायचं जगाला दाखवण्यासाठी. ईशा म्हणते, वहिनी असं का बोलताय तुम्ही, हे बघा आम्ही सगळं समजू शकतो तुमची अवस्था,
प्लीज. अवंतिका म्हणते कळते, माझी परिस्थिती कळते तुम्हाला, मग तुम्हीच सांगा. तुमच्या नवऱ्यानं कधी तुम्हाला पायातील बूट काढायला सांगितले आहेत का? चपलेसारखी कधी वागणूक दिली आहे का? त्यांचं बाहेर कुठे लफडं होतं का? ईशा म्हणते हे काय बोलताय वहिनी तुम्ही? अवंतिका म्हणते हे मी जगत आले आहे आणि हेच जगली आहे मी. तुम्ही आत्ताच म्हणालात ना की तुम्हाला माझी परिस्थिती कळते. हे घडलं आहे का तुमच्या आयुष्यात? मग सांगा काय करायचं? मोहितेंच्या सुनेनं पांढरं कपाळ झालं म्हणून रडायचं की ज्याने माझं आयुष्य नासवलं म्हणून समाधानी व्हायचं? सांगा ना काय करायचं? आणि मोठ्याने म्हणतात की बोला ईशा, आता तुम्हीच म्हणालात ना, मग सांगा आता. ईशा अवंतिकाला शांत करण्याचा प्रयत्न करते. तितक्या तिथे माईसाहेबसुद्धा येतात आणि म्हणतात की सुनबाई, हा प्रसंग कुठल्याही बाईला जडच जातो. तुम्हाला केवढा त्रास होत असेल ना हे समजतंय आम्हाला, पण तुम्ही दुःख जेवढं मनात ठेवाल ना तेवढा तुमचा त्रास वाढेल. असं नका करू, तुमच्या दुःखाला वाट मोकळी करून द्या. अवंतिका म्हणते हे तुम्ही बोलताय माईसाहेब, मग आता तुम्हीच सांगा का रडू मी? आणि तुम्ही माझं सांत्वन करायला आला आहात का? तुम्ही, माझा नवरा जिवंत होता तेव्हा त्याला कधीच मुलासारखी वागणूक दिली नाही. सावत्र सावत्र म्हणून अंतर करत राहिलात, रागराग करत राहिलात आणि मी त्याची बायको म्हणून माझासुद्धा रागराग करत राहिलात. खरं सांगा, माझं कुंकू पुसलं म्हणून तुमच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत असतील ना आता? माईसाहेब मोठ्याने म्हणतात सुनबाई, अहो आम्हाला खरंच खूप वाईट वाटलं आहे. अवंतिका म्हणते हो वाईट वाटते, मग रडा. असं समजा अभिषेक किंवा आमे भाऊजीच भरपूर काही वाईट झाले आणि ते समजून रडा. रडा ना माईसाहेब. माईसाहेब आणि ईशा आश्चर्याने अवंतिकाकडे बघत असतात. अवंतिका म्हणते की आत्ता का रडत नाही? माईसाहेब काही न बोलता तिथून निघून जातात. आता अवंतिका ओरडून म्हणते माईसाहेब दाखवा ना रडून आता. ईशा अवंतिकाला शांत करत म्हणते वहिनी प्लीज शांत व्हा. माईसाहेब खोलीतून बाहेर येतात आणि स्वतःशीच म्हणतात की अजिंक्य गेल्याचा जरा जास्तच परिणाम झाला आहे यांच्यावर. तितक्यात त्यांना दमयंतीचा फोन येतो. त्या फोन रिसीव्ह करतात आणि म्हणतात की तुम्ही कशासाठी फोन केला आहात? आम्ही सांगितलं ना आम्हाला फोन करू नका म्हणून. दमयंती म्हणते की माईसाहेब माझ्यावर आवाज चढवायचा नाही आहे, मी काही सून नाही आहे तुमची. माईसाहेब म्हणतात कामाचं बोला. दमयंती म्हणते खूपच हलक्या काळजाचा निघाला तुमचा मुलगा, जरा धमकी दिली तर डायरेक्ट जीवच दिला की भित्रा कुठला. माईसाहेब म्हणतात आमचा मुलगा अजिंक्य आमचं कोणीसुद्धा नव्हतं. दमयंती म्हणते असं कसं? जगासाठी तुम्हीच तर त्यांची आई होतात ना. सावत्र असलात म्हणून काय झालं? शेवटी आई ती आईच. आणि तुमच्याच सांगण्यावरून एवढी वर्ष त्याला प्रेमाच्या जाळ्यात बांधून ठेवलं होतं ना. माईसाहेब म्हणतात तुम्हाला आता काय पाहिजे ना तेवढं सांगा. का तुमचं प्रेम ढगात गेलं म्हणून तुमचेसुद्धा डोळे पुसायला येऊ? दमयंती म्हणते तो मेला त्याचं काय दुःख करून घ्यायचं आहे? हा पण आता अजिंक्य राहिला नाही ना, तर तो जो मला 5 कोटी देणार होता तो आता कोण देणार याची काळजी वाटते. कसं ना आहे ना माईसाहेब, भविष्याची काळजी प्रत्येकाने केलीच पाहिजे. माईसाहेब म्हणतात तुमचा सूर आज वेगळाच लागला आहे. दमयंती म्हणते बरोबर ओळखलत माईसाहेब. अजिंक्य मला जे 5 कोटी देणार होता ना ते तुम्ही मला द्या, म्हणजे सूर पूर्वीसारखा लागेल. माईसाहेब म्हणतात भीक मागायला सुद्धा एवढ्या गुरमीत? दमयंती म्हणते भीक नाही माईसाहेब, एवढी वर्ष प्रेमाने सेवा केली ना तर त्याची भेट नको का मिळायला? माईसाहेब म्हणतात बघू कळवू आम्ही, आता फोन ठेवा आणि परत आम्हाला फोन करायचा नाही असं म्हणून त्या फोन कट करतात. आता यानंतर आपण पाहतो की दुर्गा तिच्या रूममध्ये बसलेली असते. तिला अजिंक्यचं बोलणं आठवत असतं की तू लग्न करून या घरात आली आहेस, पण तुला वाटतं तेवढी या घरातील माणसं साधी नाही आहे. तुझं आणि अभिषेकचं भलं यातच आहे की तुम्ही बाहेर जाऊन संसार थाटावा. मी जे काय पाहिलं आहे ना त्यावरून स्पष्ट सांग, तुला मारण्याचा प्लॅन असणार. अजिंक्यनं दुर्गाला माईसाहेबांबद्दल सुद्धा सांगितलेलं असतं की माईसाहेब कुठल्याही थराला जाऊ शकतात. तसंच दुर्गाला अजिंक्यला भाऊबीजेला ओवाळलेलं हे सगळं आठवून दुर्गा खूप इमोशनल झालेली असते. तितक्या तिथे अभिषेक येतो आणि म्हणतो वहिनीची परिस्थिती किती हॉरिबल झाली आहे, दादा गेल्याचं तिला सहन नाही झालं. दुर्गा म्हणते त्यांचं आणि दादाचं नातं किती फसलेलं असला तरीही त्रास होणारच ना अभिषेक. अभिषेक म्हणतो की दादाला एवढं टोकाचा निर्णय घ्यावासा का वाटला असेल? अशी काय वेळ आली की त्याने हे सगळं केलं? दुर्गा म्हणते प्रत्येक बाईमध्ये देवीचं रूप दडलेलं असतं, प्रत्येकीमध्ये अंश असतो तिचा असं म्हणतात, पण काही स्त्रिया अशा असतात ज्या याच रूपाला काळीमा फासतात. ती दमयंती स्त्रीच्या जातीला कलंक आहे. अभिषेक ही तीच बाई आहे जिने माझ्या बाबांवर आरोप केले होते आणि आता दादांनाही तिच्यामुळे जीव गमवावा लागला आहे. अभिषेक म्हणतो एका बाईमुळे किती आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत, तुझे बाबा, त्यामुळे आईची झालेली अवस्था आणि आता. दुर्गा म्हणते पण आता बस, आता खरंच बस, खूप सहन केलं, आता नाही सोडणार मी तिला. नंतर आपण पाहतो की अभिषेक अमेजवळ येतो. अभिषेक म्हणतो की आपले आईबाप जिवंत असताना सुद्धा अनाथ होण्याची भावना काय असते ना हे आज समजतंय मला.
अजिंक्य दादांनी जेवढा जीव लावला तेवढा कधीच दादासाहेबांनी सुद्धा लावला नाही. अमेय रडत म्हणतो की अजिंक्य दादाला कधीच सुख मिळालंच नाही. जिवंत असताना जे करायचं होतं ते मनासारखं करता नाही आलं आणि शेवटसुद्धा बघ ना कसा झाला. अभिषेक म्हणतो मला तर आता प्रश्न पडायला लागला, इथली माणसं खरंच माझी आहेत का. अमेय म्हणतो तुला एक शॉकिंग गोष्ट सांगू का, दादासाहेबांना जो व्हिडिओ आला होता ना तो कोणी पाठवला होता माहिती आहे का, जग्गू मामा. अभिषेक आश्चर्याने विचारतो की काय, नाही म्हणजे मला याची लिंकच लागत नाही. तो तर नेहमी माईसाहेबांचं शेपूट बनून असतो ना, मग त्याने असं का केलं. अमेय म्हणतो प्रत्येकाला त्याची कारणं आहेत. मामाला इथे त्याचं काहीतरी अस्तित्व आहे, इम्पॉर्टन्स आहे हे दाखवायचं होतं आणि जे हवं आहे ते मिळण्याची ईर्ष्या आहे. अभिषेक म्हणतो की म्हणून काय असं वागायचं. अमेय म्हणतो म्हणजे उद्या समजा माईसाहेब त्यांच्या शब्दापासून फिरल्या ना तर त्यांना ब्लॅकमेल करू शकेल. अभिषेक म्हणतो भयानक आहे हे सगळं. एकेकाळी ही माणसं माझी होती, मी त्यांना आपलं म्हणायचो, पण खरे चेहरे किती हॉरिबल आहेत हे बघ ना. प्रत्येकजण इथे फक्त स्वतःसाठी प्रत्येकाला इथे फक्त सत्ता हवी आहे, पैसा हवा आहे आणि त्यासाठी ते एकमेकांचे गळे देखील कापतील. आपलीच आई आहे पण माईसाहेब बघ ना, देव मानतो रे आपण, त्यांना स्वप्नात तरी वाटलं होतं का ते असं वागतील. अमेय म्हणतो हरलो अरे मी, खरंच बस झालं, आता निघून जाईन मी आता इथून. अभिषेक म्हणतो सगळं प्रकरण शांत झालं की आम्हीच जाऊ. शिवगड माझ्या आयुष्याचा कधीच एक भाग होता, हेही विसरायचं आहे मला. यानंतर आपण पाहतो की दुर्गा दमयंतीला कॉल करते. दमयंती विचारते की कोण बोलतंय. दुर्गा सांगते की मी दुर्गा बोलते. दमयंती विचारते की कोण दुर्गा. दुर्गा म्हणते एवढ्या लवकर विसरलीस, आठव बघू जरा, आमच्या घराशी फार जुने संबंध आहेत तुझे. दमयंती म्हणजे अच्छा दुर्गा म्हणजे दादासाहेबांची सून. हे तुझ्यासारख्या चिल्लर पोरींशी बोलत नसते मी, आणि तू काय मला धमकवायला फोन केला आहेस का ग. दुर्गा म्हणते छे ग, मला एक महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. दमयंती रागाने म्हणते तुझ्याशी, तू काय मला तुझ्या वयाची समजतेस का. दुर्गा हसत म्हणते नाही ग, पण म्हटलं तसंही आपले फार जुने संबंध आहेत म्हणूनच मला बोलायचं आहे तुझ्याशी. दमयंती म्हणते तुझ्या नवऱ्याच्या भावाने जिचा छळ केला ती आहे मी दमयंती वाघ, एवढीच आहे आपली ओळख, आणि तू दादासाहेबांचं पॅद म्हणून माझ्याशी मांडवली करायला येऊ नकोस. हे असलं प्लॅन माझ्यासमोर चालणार नाही, सांगून ठेवते. दुर्गा म्हणते दादासाहेबांची सून म्हणून फोन नाहीच केलाय तुला, आपला संबंध फार जुना आहे, 14 वर्षांपूर्वीचा. दमयंती म्हणते काय फालतूची बडबड लावली आहे ग, ठेव फोन. दुर्गा म्हणते विश्वासराव देशमुख नाव आठवतंय का. हे ऐकून दमयंती खूप शॉक होते आणि दुर्गा म्हणते काय ग, काय झालं, आहेस की गेली. दमयंती घाबरून म्हणते की तुला कसं माहिती हे नाव. दुर्गा म्हणते सगळं सांगते तुला, आणि ही तर फक्त सुरुवात आहे, पुढे बघ ना काय काय होते ते, आणि जर भेटली नाहीस ना तर मला माझं तोंड उघडावं लागेल, एवढं लक्षात ठेव. दमयंती घाबरून म्हणते कधी आणि कुठे भेटायचं आहे. दुर्गा सांगते म्हणून फोन कट करते आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.